जय भीम नमो बुद्धाय। मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे बघू शकता पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून इथे उपासक आणि उपासिका इथे पोहोचलेले आहेत। आपण बघू शकता आज 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे। 6 डिसेंबर हाच तो काळा दिवस आहे। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झालेले होते। हा लहानसा बालक सुद्धा इथे आलेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे। काय नाव आहे तुझं? माझं नाव दीक्षांत अजय मेश्राम आहे। कुठे राहते? मी राहतो अमरतृप्ती नगर सोसायटी नागपूरमध्ये। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। आजचाच तो काळा दिवस आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालेलं होतं। काय सांगशील तुझ्या चिमुकला शब्दामध्ये तू? मी आज स्पीच देणार आहे। गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स, माय नेम इज दीक्षांत अजय मेश्राम। I am studying in class 5th B. Today I am speaking about Dr. B.R. Ambedkar. Dr. B.R. Ambedkar was born on 14th April 1891 in Mahoo, Madhya Pradesh. Dr. B.R. Ambedkar father name is Dr. Ramji Maloji Sakpal and his mother name is Bhimabai. Dr. Bhimrao Ambedkar was the last and 14th child of his parents. Dr. B.R. Ambedkar solved his matriculation from Elphinstone College in 1908. Dr. B.R. Ambedkar was also known as the father of Indian Constitution. Dr. B.R. Ambedkar also known as Baba Sahib. Dr. B.R. Ambedkar was the first law minister. Dr. B.R. Ambedkar died on 6 December 1956 in Delhi at his home. Dr. B.R. Ambedkar was also known as a Bharat Ratna in 1990. Thank you. नमो बुद्धाय. जय भीम। या छकुल्यानी आपण बघू शकता इंग्लिश मध्ये संपूर्ण स्पीच दिलेला आहे आणि महामानवांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत त्यांनी संपूर्ण स्पीच आमच्या या चॅनल मध्ये दिलेला आहे। बेटा, आज दुःखाचा दिवस आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालेलं होतं आणि तू सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान हो अशी मी तुला शुभेच्छा देते। बेटा, दादा काय सांगणार तुम्ही? आज तुम्ही इथे आलेले आहात। आज दुःखाचा दिवस आहे। 6 डिसेंबर 1956 रोजी आमचे बाबा इथून निघून गेले। काय सांगा? मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता भाई रजनीकांत, दारूमुक्ती आंदोलनाचं आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी मजुरांचं काम करतो, चळवळीचं। आज मी इथे आलो संकल्प करायसाठी की बाबासाहेबांनी घटनेच्या परिच्छेद 47 मध्ये दारूबंदी हा विषय घेतलेला आहे आणि आज तो मी प्रेरणा दिवस त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन आणि श्रद्धांजली महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देण्यासाठी इथे आलो आहे। ते संपूर्णपणे त्यांचा जो एक दारूच्या संदर्भात धोरण होतं त्या धोरणाची आज इथून मी संकल्पना आणि एक या प्रकारचं प्रतिज्ञा आज करतो आहे। त्याच्यासाठी मी इथे आलो। महाराष्ट्रामध्ये दारूबंदी हवी का? महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्रात तर केली पाहिजे, राज्याच्या याच्यामध्येच आहे ते प्रोव्हिजन, परंतु संपूर्ण भारतामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय करायचा म्हणजे दारूमुक्त केला पाहिजे हे बाबासाहेबांचा विचार होता। म्हणून त्याच्यासाठी आज मी इथे दीक्षाभूमीवर त्या निमित्ताने आलेलो आहे की ती प्रेरणा इतरांना कार्यकर्त्यांना सांगता येईल की बाबासाहेबांनी अशा प्रकारे 18व्या प्रतिज्ञेमध्ये आणि त्याचप्रमाणे पंचशिलामध्ये सुद्धा आपल्या सांगितलेलं आहे की सुरामेरा मद्यप्रमाद ठाणा वैरमणी वगैरे या सर्व पंचशील प्रतिज्ञा आणि घटनेचे परिच्छेद 47 हे याच्यामध्ये राज्याची भूमिका
ही इथल्या नागरिकांना अन्न वस्त्र निवारा, त्याचप्रमाणे दारूवर बंदी, आरोग्याच्या सुविधा आणि पूर्णपणे दारूवर बंदी ही भूमिका त्यांची होती. त्या भूमिकेला घेऊन मी काम करतो आहे आणि आज तो संकल्प करतोय की महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये दारूबंदी करावी. महाराष्ट्र सरकारची भूमिका जास्तीत जास्त दारू लोकांनी प्यावी आणि लोक मारावेत ही भूमिका त्यांची आहे आणि माझी जगवण्याची नव्हे तर लढण्याची प्रेरणा त्यांना बाबासाहेबांच्यामुळे मिळावी ही माझी संकल्पना आहे. त्यासाठी मी आज इथे आलो आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दारू बंदी हवी असा संकल्प आजच्या दिवशी सरांनी केलेला आहे आणि करायलाच हवा. दारू बंदी हवी, कारण दारू मुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक महिला हे विधवा झालेल्या आहेत. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद 47 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून सरांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशात दारू बंदी हवी. समता सैनिक दलाचे हे सैनिक आलेले आहेत इथे आणि चिवडा पार्टी करत आहेत. करा तुम्ही, आज दुःखाचा दिवस आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण झालं. 6 डिसेंबर 1956 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. आज आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे. तुम्ही समता सैनिक दलाचे सैनिक आहात, काय सांगाल तुम्ही? परिचय द्या. मंदा गजिभे, आम्ही पूर्ण कन्हाणवरून आलो आहो. बरं. तर इथे हेच करण्यासाठी आलो आम्ही, सेवा द्यायला आलो. आज महापरिनिर्वाण दिवस आहे, काय संकल्प केला तुम्ही समता सैनिक दलाच्या वतीने? आम्ही हेच की बा दुःखाचं आहे हे, म्हणून मग आम्ही इथे सेवा द्यायला आलो. तुम्ही काय सांगणार? माझं नाव अनिता दुपारे आहे, मी पण कन्हाणवरून आली आणि आज त्यांचं हे कार्य आहे, तर त्यांनी हे जे समता सैनिक दल जे काढला होता याला समोर न्यायचं असा माझं हे आहे. समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं होतं, त्याला समोर नेण्याची आवश्यकता आहे. थोडस तुम्ही अशी या ना, काय सांगणार तुम्ही? मी पण बसतो खाली, हरकत नाही. काय सांगा, तुमचा परिचय द्या. माझं नाव सिंधुताई वाघमारे आहे, कन्हान शाखा आहे समता सैनिक दल. आणि आज आम्ही इथे 6 डिसेंबर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिवसानिमित्त आम्ही इथे दीक्षाभूमीवर सेवा देण्यासाठी आलो आहोत. आणि संकल्प म्हणजे असा आहे की बाबासाहेबाचं हे मिशन आहे समता सैनिक दल, तर हा आम्ही चालवून आणि कार्यरत आहो आम्ही आणि कार्यरत राहून. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती, हो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली होती, परंतु समता सैनिक दलामध्ये सुद्धा गट पडलेले आहेत आणि RPI मध्ये तर गट विखुरलेले आहेत. खरी मानवंदना आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केव्हा देऊ? ज्या वेळेस आपण सर्व एकत्र येऊन आपण आणि एकजुटीनं होऊ. केव्हा येऊ? तेच तर आता आपलं समाज सगळं इकडे तिकडे बिखरलेला आहे ना. हे कार्य तुमच्या सैनिकांचं आहे, माझं आहे, सर्वांचा आहे. सर्वांचा पूर्ण समाज आपला एकत्र आला पाहिजे, पण आपला हा समाज एकत्र येत नाही. हा इकडे तिकडे वाटला गेलेला आहे आणि आपल्यामध्येच आपसामध्येच हे विरुद्धवाले लोक भांडण लावतात आणि त्याच्यामुळे आपला समाज बिखरून गेला आहे. आता तुम्ही कामठी कणानला राहता, हो बरोबर आहे. आपले नेते विखुरलेले आहेत, हो. काय सांगाल त्या नेत्यांना? तुम्ही सैनिक आहात. नेत्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या बाबासाहेबांनी एवढा त्याग केला, आपले 4-4 एकर जमिनीमध्ये टाकले आपल्यासाठी, आणि आपण थोडासा तुकडा जेव्हा टाकला तर आपण त्या तुकड्याच्या मागे धावतो. आणि तुम्ही वरचे जे नेते आहेत, तुम्ही वरचेच नेते जर तुकड्यासाठी धावत असाल तर मग समाजाने काय करावं? कोणाच्या मागे राहावं? काय संदेश द्याल त्या नेत्यांना? त्यांना आम्ही एवढा संदेश देऊ का तुम्ही बाबासाहेबांनी त्याग केला, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालू नाही शकत, पण त्यांच्या विचाराचं स्मरण करा आणि विचाराला धरून तुम्ही समाजाला
सांगा की बाबा रे तुम्ही बिखरू नका, आम्ही बिखरत नाही, आपण सर्व एकत्र येऊ एका निळ्या झेंड्याखाली येऊन आणि आपण आपला समाज आपला पुढे नेऊन आणि आपल्या समाजाला चांगलं घडवू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समता सैनिक दल अशी स्थापना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. परंतु समता सैनिक दलामध्ये सुद्धा गट पडलेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सुद्धा गट पडलेले आहेत. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, तरच खरी मानवंदना आपण या आज 6 डिसेंबरच्या दिवशी महापरिनिर्वाण दिनी देऊ शकतो. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.